अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे। पोटात दुखत आहे म्हणून महिला डॉक्टरकडे गेली आणि अक्षरशः जे काही समोर आलं ते पाहून डॉक्टरांच्याही पायाखालची जमीन सरकली। जेव्हा डॉक्टरांनी यावर उपाय काढला तेव्हा अक्षरशः त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या। आपल्या समाजात अनेक स्त्रिया स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात। घरची जबाबदारी, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन कामांच्या व्यापात स्वतःला होणारा त्रास त्या मुकाट्याने सहन करतात। अशीच एक हृदयद्रावक पण डोळे उघडणारी घटना समोर आलेली आहे। या घटनेतील महिलेला सुरुवातीला पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला होता। सामान्यत महिलांना अशा त्रासाची सवय असते, त्यामुळे तिनेही याकडे दुर्लक्ष नेहमीप्रमाणे केले। तिला वाटलं कदाचित कामाचा ताण असेल, थकवा असेल किंवा गॅसमुळे पोट दुखत असेल असा विचार करून तिने घरगुती उपाय केले किंवा दुखणे अंगावर काढले। मात्र हा तिचा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरत होता आणि मग पुढे अक्षरशः ती घटना उघडकीस आली। संपूर्ण अक्षरशः देशाला एक हादराच बसला। दिवसेंदिवस तिचे दुखणे कमी होण्याऐवजी वाढतच गेले होते। आता हळूहळू तिचे पोट सुजल्यासारखे दिसू लागले होते। इतकी गंभीर परिस्थिती होऊनही तिने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही। जेव्हा घरच्यांनी विचारले तेव्हा ती हसून थोडं दुखतंय, ठीक होईल असं म्हणून वेळ मारून निघून लागली। पण शरीर आता तिला मोठे इशारे देत होते। तिचे कपडे तिला घट्ट होऊ लागले आणि साधा श्वासही घेणे तिला जड जाऊ लागले होते। मग तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे। जेव्हा डॉक्टरांनी ऑपरेशन केलं तेव्हा डॉक्टरांच्याही पायाखालची जमीन सरकली। एका रात्री हे दुखणे इतके वाढले की तिला बसणे किंवा झोपणेही कठीण झाले। आता पोटात काहीतरी असामान्य घडत आहे याची जाणीव तिला झाली आहे। अखेर तिच्या नातेवाईकांनी विलंब न लावता तिला तातडीने रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला। रुग्णालयात गेल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी तिची प्राथमिक तपासणी केली तेव्हा त्यांना काहीतरी गंभीर असल्याचं जाणवलं। मग यावर एकच पर्याय होता, ते म्हणजे सोनोग्राफी करणे। जेव्हा तिची सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा स्क्रीनवरचे दृश्य पाहून स्वतः डॉक्टरही गंभीर झाले। त्यांना काही वेळ शांत राहून परिस्थितीचा अंदाज घेतला आणि नातेवाईकांना सांगितले की आत्ताच्या आत्ता शस्त्रक्रिया म्हणजेच ऑपरेशन करावे लागेल। नातेवाईकांना सुद्धा एक आश्चर्याचा धक्काच बसला की ती म्हणत होती आतापर्यंत सर्व काही ठीक आहे, सामान्यच आहे, परंतु डॉक्टर अचानक ऑपरेशन करायला का लावत आहेत असं मग त्या नातेवाईकांना सुद्धा प्रश्न पडला। डॉक्टर म्हणाले आत्ताच्या आत्ताच ऑपरेशन करावं लागेल। परिस्थिती इतकी गंभीर आहे की हे पूर्णपणे स्पष्ट न करता डॉक्टरांनी वेळेचं महत्त्व ओळखून तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि मग तो धक्कादायक प्रकार समोर आला। बाहेर नातेवाईक काळजीत होते तर आज डॉक्टर एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला सामोरे जात होते। साधारणपणे 1-2 तास संपणारी शस्त्रक्रिया लांबत चालली होती। जेव्हा डॉक्टरांनी तिचे पोट उघडले तेव्हा त्यांना जे दिसले ते पाहून ते थक्क झाले। तिच्या पोटात एक प्रचंड मोठा मांसल गोळा वाढला होता। हा गोळा काढणे अतिशय जिगरीचे होते, कारण प्रश्न आता फक्त आजाराचा नसून त्या महिलेच्या जीवाचा होता। 10 किलोचा गोळा आणि मिळालेले ते जीवदान। तासाभराच्या अथक परिश्रमानंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाली। जेव्हा डॉक्टरांनी बाहेर येऊन माहिती दिली तेव्हा सर्वांना धक्का बसला। त्या महिलेच्या पोटातून तब्बल 10 किलो वजनाचा गोळा काढण्यात आला होता। हा गोळा एक दिवसात तयार झाला नव्हता, तो वर्षानुवर्षे तिच्या शरीरात वाढत गेला होता। तिने सातत्याने केलेल्या दुर्लक्षामुळे या गोळ्याने इतके आकार विकार रूप धारण केले होते की शस्त्रक्रिया करावी लागली होती। शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्या महिलेचा जीव वाचला। सध्या तिची प्रकृती स्थिर आहे। या घटनेने संपूर्ण कुटुंबाला हादरून टाकले। ही घटना केवळ एका महिलेची नव्हती तर ती आपल्या सर्वांसाठी एक मोठा धडा होती। इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका। शरीर जेव्हा दुखण्याच्या स्वरूपात इशारा देते तेव्हा त्याकडे गंभीर्याने पहा। पोटात सतत दुखणे, सूज येणे किंवा पचन होणे या गोष्टी नेहमी साध्या नसतात। घरातील महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे। साधं वाटणारं दुखणं आतून किती मोठा धोका लपवून बसलेलं असू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा असेल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा।